फॉर्म्युला न समजता रट्टा मारला की 100% प्रश्न चुकणार. 2025 च्या एमएसटी सीईटीच्या पेपरला आपल्याला विचारले की एमएथ ब्राईट फ्रिंज दिली आहे आणि ज्याची लाईटची वेव्हलेंथ λ1 आहे, या काही कंडिशन्स दिल्या आहेत, ती कोइन्साइड करते आहे कोणासोबत, एनएथ डार्क फ्रिंज आणि लाईटची वेव्हलेंथ λ2 दिली आहे आणि आपल्याला λ2 आणि λ1 चा रेशो विचारलेला आहे. आता सगळ्यात पहिले तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले पाठ असतील की y1 सर पोझिशन ऑफ ब्राईट फ्रिंज आपले लिहू शकतो m λ1 d/d आणि पोझिशन ऑफ डार्क फ्रिंजचा तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे. आता जर तुम्ही यांना इक्वेट केलं तर तुमचा 100% आन्सर येणार आहे सी, जे अत्यंत चुकीचा आन्सर आहे. त्याचं कारण काय? कारण हे आहे की इथे n बघा 0 पासून स्टार्ट होतो. या फॉर्म्युला तेव्हाच लागतो जेव्हा n 1 पासून स्टार्ट होतो. कारण इथे जर मी 0 टाकला तर काही 2 × 0 0 0 - 1 -1 -1 × λd/2d म्हणजे खाली बनतो का? पहिला डार्क खाली बनतो का? बनतो. पण आपल्याला कंपेअर करायचंय तर पहिला डार्क आपल्याला वरती घ्यावा लागेल. वरती कुठे बनतो सर? λd/2d ला. हे तुला माहिती आहे. मग λd/2d पाहिजे असेल तर इथे 2n - 1 नाही, इथे 2n + 1 आहे. आता जर तू n 0 टाकला तर 2 × 0 0 0 + 1 1 λd/2d. याचा अर्थ या दोघांना जर तुम्ही इक्वेट केलं तर 100% आन्सर येणार आहे डी, जे अत्यंत बरोबर आहे.